आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या 80 बातम्या पाहूया। पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्याचा आजचा शेवटचा दिवस। मायदेशी परतण्यासाठी अटारी सीमेवर प्रचंड गर्दी। पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सगळे व्हिसा आजपासून रद्द। वैद्यकीय व्हिसा देखील 29 एप्रिलपासून रद्द होणार। पहलगाम हल्ल्याचा तपास आता एनआयएच्या हाती। आता एनआयए या प्रकरणाची अधिकृतपणे चौकशी करणार। पहलगाम हल्ल्यामध्ये 15 स्थानिक तरुणांनी मदत केल्याचं उघड। एनआयए आणि तपास संस्थांनी तयार केली संशयितांची यादी। 5 प्रमुख संशयितांपैकी 3 लवकरच अटक होण्याची शक्यता। काश्मीरमध्ये मोठं कोम्बिंग ऑपरेशन। दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 446 पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेतलं। पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली सुरू। जम्मू काश्मीरमधील कुपवाडा इथं आणखी एका दहशतवाद्याचं घर उद्ध्वस्त। लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी फारुख तिदवाचं घर जमीनदोस्त। पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क। मुश्ताकाबाद माछिलमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त। मोठा शस्त्रसाठाही जप्त केला। विशेष ऑपरेशन्स ग्रुप कॅम्प माछिल आणि भारतीय लष्कराची संयुक्त कारवाई। पाकिस्तानला जाणारं पाणी थांबवल्यानं युद्ध झाल्यासारखी परिस्थिती। केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटलांचं वक्तव्य। तर आम्ही धमक्यांना घाबरत नाही। पीपीपी अध्यक्ष बिलावल भुट्टोंच्या विधानाला सी.आर. पाटलांचं प्रत्युत्तर। पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या गावांमधील नागरिकांकडून बंकर साफ करणं सुरू। पूर्वी जेव्हा गोळीबार होत असे तेव्हा या बंकरमध्येच आश्रय घेतला जायचा। आताच्या परिस्थितीतही बंकरचा आश्रय। पाकिस्तानातील मुझफ्फराबाद येथील झेलम नदीला पूर। पाकिस्तानात आणीबाणी जाहीर। भारतानं पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर अचानक पूर आला। पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय रेल्वेकडून नॉन काश्मीरी कर्मचाऱ्यांसाठी नवी नियमावली। एकट्यानं फिरण्यास कर्मचाऱ्यांना मनाई। काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांची यादी जाहीर। एकूण 14 दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती। सगळ्यांचा शोध सुरू। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलीस ऍक्शन मोडवर। मुंबईमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवली। मुंबईमध्ये एकूण 14 पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती। जळगावमध्ये 405 सिंधी समाजाचे पाकिस्तानी नागरिक। यातील 327 जणांना 5 वर्षांसाठी व्हिसाची मुदतवाढ तर 27 जणांना नोटीस बजावण्यात आली आहे। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ यूकेतील पाकिस्तानी दूतावासाबाहेर भारतीयांची निदर्शनं। मात्र पाकिस्तानच्या राजदूतांकडून निदर्शकांना मारण्याचा इशारा। पहलगाम हल्ल्याचा मोहन भागवतांकडून निषेध। दहशतवाद्यांना धडा शिकवणं आमचा धर्म। आम्ही शेजाऱ्यांचं नुकसान करत नाही, पण जर कोणी चुकीच्या मार्गाने गेला तर आमचा राजा प्रजेचं रक्षण करतो। भागवतांचं वक्तव्य। गेल्या 10 वर्षांपासून संपूर्ण बहुमताचं सरकार असून सत्ताधारी दहशतवाद का संपवू शकले नाहीत। रोहिणी खडसेंची एक्सपोज। हल्ला झाला त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा का नव्हती? खडसेंचा सवाल। पंढरपूरमध्ये मुस्लिम समाजाकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध। पाकिस्तान विरोधी जोरदार घोषणाबाजी। शिर्डीमध्ये मुस्लिम बांधवांचं काळ्या फिती बांधत आंदोलन। पाकिस्तानी ध्वज जाळून पहलगाम हल्ल्याचा निषेध केला। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीमध्ये मुस्लिम समाजाचा निषेध मोर्चा। पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध व्यक्त केला। काश्मीरमध्ये अडकलेले 31 प्रवासी अकोल्यात सुखरूप परतले। भाजप आणि वंचितच्या कार्यकर्त्यांकडून सगळ्या प्रवाशांचं स्वागत। मुंबईहून विशेष बसनं सगळ्या प्रवाशांना अकोल्यात आणण्यात आलंय। आणि या घडीची एक महत्त्वाची अपडेट। पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय। तुतामारी गली आणि रामपूर सेक्टर येथील पाकिस्तानी चौक्यांवरून गोळीबार केला जातोय। पाकिस्ताननं सलग 3ऱ्या रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय। भारतीय सैन्यानं याला चोख प्रत्युत्तर देखील दिलेलं आहे। बातम्यांचा वेगवान आढावा यानंतर पुढे सुरू ठेवूया। दहशतवादी हल्ल्याच्या 4 दिवसानंतर परदेशी पर्यटक पहलगाममध्ये। यूकेतील 2 पर्यटक महिला पहलगाममध्ये फिरतानाचा आनंद घेताना समोर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलढाण्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यकर्ता धन्यवाद मेळाव्याला उपस्थित राहणार।
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची एकनाथ शिंदे यांच्या बुलढाणा दौऱ्यावर टीका. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं पक्षानं काही संकेत आणि सूचिता पाळणं आवश्यक, सपकाळांचं वक्तव्य. पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं आमदार संजय गायकवाड यांना भोवलं. बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल. महाराष्ट्र पोलीस अकार्यक्षम असल्याचंही गायकवाडांनी वक्तव्य केलं होतं. आमदार संजय गायकवाड यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून समज दिली. पोलिसांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार आज रत्नागिरी दौऱ्यावर. चिपळूणच्या सावर्डेमध्ये राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा शुभारंभ होणार. 5 वर्षाच्या काळामध्ये 2.5 वर्षानंतर आमदार नवघरे यांना मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी दिली जाईल. अजित पवारांचं सूचक विधान. आपण दिलेला शब्द कुठेही बदललेला नाही, अजित पवारांची स्पष्टोक्ती. गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्वसन प्रकल्प बांधकामाच्या गुणवत्तेच्या मूल्यांकनासाठी 2 तज्ज्ञांची नियुक्ती करा. उच्च न्यायालयाचे वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटचा आदेश. एल्फिन्स्टन पुलाबाबत उद्या प्रकल्प बाधितांची एमएमआरडीए म्हाडा पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक. बैठकीमध्ये तोडगा निघाला तरच पूल वाहतुकीसाठी बंद होणार. शुक्रवारी पुलाचं तोडकाम रहिवाशांनी बंद पाडलं. आधी आमचं पुनर्वसन करा, प्रकल्प बाधितांची मागणी. म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात उभारण्यात येणाऱ्या नागरिक सुविधा केंद्र आणि अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीचं उद्या उद्घाटन. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा होणार. हार्बर मार्गावरती 14 एसी लोकल फेऱ्या धावणार. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची माहिती. तब्बल 5 वर्षानंतर मध्य रेल्वेनं पुन्हा हार्बर मार्गावर एसी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. सीएसएमटी ते चुनाभट्टी या हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक. सकाळी 11 वाजता ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. ब्लॉक काळामध्ये पनवेल ते वाशी आणि सीएसएमटी ते गोरेगाव सेवा बंद राहणार. रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. विद्याविहार ठाणे मार्गावर मेगा ब्लॉक. त्यामुळे अनेक एक्सप्रेस गाड्या काहीशा विलंबानं धावणार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्रतिमहापालिका सभागृहाचं आयोजन. सामान्य मुंबईकरांचे प्रश्न मांडण्यासाठी मनसेची संकल्पना. पालघर जिल्ह्यात 5वी एमआयडीसी उभी राहणार. उद्योगमंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य. दुग्ध प्रकल्पाची असलेली जमीन एमआयडीसीकडे घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचंही सामंतांचं वक्तव्य. धाराशिव जिल्ह्यामध्ये 11 मेपर्यंत जमावबंदी लागू. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. आंदोलन आणि सभांसाठी पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी घेणं बंधनकारक. जालन्याच्या अंबडमधील जलशुद्धीकरण केंद्राचं काम अंतिम टप्प्यात. दिवाळीपर्यंत 1 दिवसाआड पाणी मिळणार. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांची माहिती. अहिल्यानगर शहरासह उपनगरात ऐन उन्हाळ्यात 4 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शटडाऊन. महानगरपालिकेनं टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची ग्रामस्थांची विनंती. राज्यामध्ये पाळीव प्राण्यांसाठी सशुल्क स्मशानभूमी तयार करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश. नांदेडच्या मुख्य बाजारपेठेतील अनधिकृत दुकानांवर महानगरपालिकेनं बुलडोझर फिरवला. 90 अतिक्रमणधारकांवर महानगरपालिकेची कारवाई. तब्बल 2 ट्रक माल जप्त केला. बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्याचा तपास सीआयडीकडे वर्ग. त्यामुळे तपासाला गती मिळेल अशी गुंतवणूकदारांची अपेक्षा. बीडच्या माजलगावमधील मराठवाडा अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये 15 कोटींचा अपहार. प्रकरणामध्ये अध्यक्ष लेखापरीक्षकासह 24 जणांवर गुन्हा दाखल. या प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार. वाल्मिक कराडचा सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल. वैद्यकीय सूत्रांची माहिती. रात्री उशिरा प्रकृती बिघडल्यानं जिल्हा रुग्णालयामध्ये सिटी स्कॅनसाठी दाखल केलं होतं. कराडला उपचारासाठी अॅडमिट करायचं की जेलमध्ये उपचार करायचे हे तज्ज्ञ वैद्यकीय समिती ठरवणार. अकोल्यातल्या भांडपुरा चौक परिसरामध्ये 2 गटात तणाव. किरकोळ कारणावरून दगडफेक. सुदैवानं पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्यानं परिस्थिती नियंत्रणात. मुलीनं प्रेमविवाह केल्याच्या कारणातून वडिलांचा मुलगी आणि जावयावर गोळीबार. गोळीबारामध्ये मुलीचा जागीच मृत्यू तर जावई जखमी. गोळीबार करणारे माजी सीआरपीएफ जवान. नागपूरच्या पुही तालुक्यामध्ये ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात. 4 वर्षांच्या बालकासह 3घांचा मृत्यू. समोरच्या वाहनानं जागीच ब्रेक मारल्यानं अपघात झाला. बीडच्या बलाड पियर परिसरातील मुंबईच्या बलाड पियर परिसरातील इमारतीमध्ये भीषण आग. या इमारतीमध्ये ईडी कार्यालय सुद्धा आहे. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. 5 ते 6 मध्यधुंद तरुणांकडून कोल्हापूरच्या रामानंद नगरमधील हॉस्पिटल आणि डॉक्टरांच्या घरावर दगडफेक. या घटनेमध्ये 2 जण जखमी. तोडफोड करणाऱ्या टोळक्याला करवीर पोलिसांकडून अटक. इंदापूरच्या उजनी जलाशयामध्ये अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या माफियांविरोधात मोठी कारवाई. 40 लाखाहून अधिक किमतीची वाळू आणि उत्खननाचं साहित्य जप्त केलं.
तर वाळू माफियांच्या 6 बोटींवरही कारवाई केली. गडचिरोलीमध्ये रानटी हत्तींच्या हल्ल्यात 3 महिला जखमी, हत्तींचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. बीडच्या परळीमध्ये गायींना गुंगीचं औषध खाऊ घालून पळवून नेण्याचा प्रयत्न, मात्र लोकांच्या वेळीच लक्षात आल्यानं चोरट्यांचा प्रयत्न फसला. मुंबईच्या अंधेरीमध्ये लोखंडवाला ब्रुकलिन इमारतीला मोठी आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. घटनेमध्ये एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू. चारित्र्याच्या संशयावरून इंदापूरमध्ये पतीकडून पत्नीची हत्या, 300 किलोमीटर अंतरावर नाशिकच्या नांदगाव घाटामध्ये पत्नीचा मृतदेह फेकला, त्यानंतर बायको हरवल्याची तक्रार केली, दोघांना बेड्या. वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सिटी स्कॅनसाठी रुग्णाकडून पैसे घेतले, पालकमंत्र्यांचं आरोग्य यंत्रणेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. बिल्डर गुरुनाथ चिंचकर यांची आत्महत्या की हत्या, आमदार महेश शिंदेंचा सवाल. प्रकरणाचा सखोल तपास करण्याचीही मागणी. ट्रॅक्टर अपघातामध्ये मृत्यू झालेल्या महिलांच्या कुटुंबियांची अजित पवारांनी भेट घेतली. हिंगोलीच्या गुंज गावामध्ये जात भेट घेतली. यावेळी आमदार राजू नवघरेही उपस्थित. राष्ट्रवादीचा पदाधिकारी स्वच्छ आणि निर्व्यसनी असला पाहिजे, 2 नंबरवाला असला की टायरमध्ये गेलाच समजा. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी मेळाव्यात अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील सुकापूर गावात सोसाट्याच्या वाऱ्यानं लग्न मंडप उडाला, 2 ते 3 जण किरकोळ जखमी. लग्न सोहळ्याला जमलेल्या नागरिकांची तारांबळ. परभणीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस, उकाड्यानं त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा. इंदापूर तालुक्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. निमगाव केतकीच्या आठवडे बाजारात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे भाजीपाला, फळं विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचंही नुकसान. यवतमाळमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे भुईमूग आणि तीळ पिकाला फटका बसण्याची शक्यता. गोंदिया जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीचं न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते उद्घाटन. सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही उपस्थिती. बीडच्या आष्टी तालुक्यातील कासारीमध्ये तपस्वी शिवस्वरूप बन महाराज यांच्या 47व्या संजीवन समाधी सोहळ्याची सांगता. पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. धाराशिवच्या परांडामधील सोनारी गावातील कारभैरवनाथाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. भाविकांची मोठी गर्दी. खंडेराव महाराज यात्रा उत्सवानिमित्त जुने जळगाव येथील आज 12 गाड्या ओढण्याचा पारंपरिक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. यावेळी 80 किलो भंडाऱ्याची उधळण, हजारो भाविक सहभागी. महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झाला. एक छोटासा ब्रेक. बुलेटिनमध्ये पाहत रहा एबीपी माझा.